हे भव्य पुतळा आता त्याचे काम चालू आहे। हे जेव्हा संपूर्ण होईल, बाबासाहेबांचा पुतळा या चौकात बसल्यानंतर निश्चितच या स्मारक समिती जी आहे बाबासाहेब आंबेडकरांचा या सुभाष टेकडीच्या, त्यांचे अरुण कांबळे, थोरात साहेब आणि बाकी आपले गवई साहेब, बाकी हे सर्व आहे, ते सर्व आमचे जुने कार्यकर्ते आहे। मला पण 57-50 वर्ष झाले इथे या उल्हासनगरमध्ये। खरं म्हणजे आता पुढे उल्हासनगरचं नाव इतिहासात जाणार आहे या पुतळ्याबरोबर, आणि या उल्हासनगरच्या या परिसराचा भव्य दिव्य होणार आहे। आणि त्याप्रमाणे या उल्हासनगर 4 नंबर निश्चितच पावन होणार। हे यासाठी मी मुद्दाम आज ते पाहण्यासाठी आलो, आणि या ऐतिहासिक कामामध्ये आमचं पण लक्ष व्हावा आणि भिक्खू संघाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो, लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी। आणि यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि या सुभाष टेकडीवासी परिसरातील सर्व लोकांना मी शुभचिंतन देतो। आणि आपल्या सर्वांचे जीवन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण सुधारले आहेत। आर्थिकदृष्ट्या भरपूर सुधारले, परंतु त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या सुधारलं पाहिजे। यासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एक आदर्शमय होणार आहे। याच्यातून विधानपूर्वक जे असं पुतळा उभारणार आहे असं मी ऐकले, तर निश्चितच त्या बाबासाहेबांचं जे लक्षण आहे ते असं हात देऊन ते आपल्या समाजाला, तुम्हाला या समाजाला ते आदेश देत आहे, सर्वांनी एक व्हा। सर्वांनी आता एक व्हायलाच पाहिजे, कारण एक झाले तर त्याची शक्ती फार मोठी आहे। म्हणून आपल्या सर्वांचा मी आभारी आहोत। मी यासाठी आज मी विशेष आशीर्वाद देण्यासाठी या पुतळ्याचा कार्य लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून आशीर्वाद देतो। भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब। कोणार्क, अपना शहर, अपनी बात।